आज माझ्या डेस्कवर ना सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती, काही अभ्यासक्रमांची माहिती आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे नोटिफिकेशन्स असा एक मोठा ढिगारा पडलाय. बापरे, तो ढिगारा बघूनच डोकं चक्रावून गेलं असेल. हो ना. आणि हे सगळे स्रोत वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मला. म्हणजे साधारणपणे जेव्हा रसायनशास्त्र किंवा आपण ज्याला केमिस्ट्री म्हणतो त्यात करिअर करण्याचा विचार येतो तेव्हा आपल्या डोक्यात एक अतिशय साचेबद्ध चित्र तयार होतं. राईट, तेच ते जुनं चित्र. हो, म्हणजे एक पांढरा कोट घातलेली व्यक्ती हातात टेस्ट ट्यूब घेऊन कोणत्या तरी अंधाऱ्या प्रयोगशाळेत दिवसभर रसायने मिसळत बसलीये. अगदी बरोबर. आपण अनेकदा विज्ञानाच्या मूलभूत शाखांकडे ना खूप संकुचित दृष्टिकोनातून पाहतो. पण या माहितीच्या ढिगारातून जे सत्य समोर आलंय ना, ते या कल्पनेच्या पूर्णपणे विरुद्ध आणि खरोखर थक्क करणार आहे. म्हणजे रसायनशास्त्र ही केवळ लॅबपुरती मर्यादित गोष्ट नसून ते आपल्या फिजिकल वर्ल्डचं म्हणजे भौतिक जगाचं एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. क्या बात आहे, ऑपरेटिंग सिस्टीम ही उपमा खूपच चपखल आहे. होय. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास करणारे विद्यार्थी प्रशासनात, देशाच्या सुरक्षेत आणि अर्थव्यवस्थेत कसे केंद्रस्थानी असतात याची उकल करणार आहोत. खरं तर या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की BSc किंवा MSc रसायनशास्त्र यांसारख्या पदव्या केवळ पुस्तकी उरलेल्या नाहीत. अच्छा. या पदव्यांचा वापर करून तरुण पिढी थेट धोरण निर्मिती, राष्ट्रीय पातळीवरील संशोधन आणि अत्यंत गुंतागुंतीच्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये कशी प्रवेश करू शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय. राईट. आणि कसं आहे, या स्रोतांचा अभ्यास करताना एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सरकारी व्यवस्था चालवण्यासाठी केवळ मॅनेजर्सची गरज नसते, तर पदार्थांच्या मूळ रचनेचं ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणूनच ना मला त्या पहिल्या स्रोतापासून सुरुवात करायची आहे जो वाचून मी खरोखरच अचंबित झालो. कोणता स्रोत? म्हणजे संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील करिअरचा आलेख. आपल्या देशात CSIR, DRDO, बार्क आणि इस्रो यांसारख्या महाकाय आणि अत्यंत गोपनीय मानल्या जाणाऱ्या संस्था आहेत. हो, भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे स्तंभ आहेत ते. अगदी. आणि या संस्थांच्या भरती प्रक्रियेचे नियम पाहिल्यास तिथे सायंटिस्ट, रिसर्च सायंटिस्ट किंवा ज्युनियर रिसर्च फेलो, ज्याला JRF म्हणतात, या पदांसाठी रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांची मोठी मागणी दिसते. पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. एक मिनिट थांबा. जर आपण इस्रोमध्ये रॉकेट बनवत असू किंवा DRDOमध्ये मिसाईल बनवत असू तर तिथे मला एरोस्पेस इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियरची गरज भासेल ना. साहजिक आहे तसं वाटणं. मग तिथे या रसायनशास्त्राच्या पदवीधराचं काय काम असू शकतं? हा एक अतिशय तार्किक प्रश्न आहे. म्हणजे वरवर पाहता क्षेपणास्त्र किंवा उपग्रह ही केवळ इंजिनिअरिंगची कमाल वाटते आपल्याला, पण त्याच्या अगदी मुळाशी गेल्यावर समजतं की ते काम रसायनशास्त्राशिवाय शक्यच नाही. तसं काय? आता उदाहरणार्थ इस्रोच्या एखाद्या रॉकेटचं उड्डाण घेऊया. रॉकेटला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर ढकलण्यासाठी जो प्रचंड थ्रस्ट किंवा ताकद लागते ती कुठून येते? इंधनातून. बरोबर. त्यासाठी सॉलिड प्रोपेलेंट्स किंवा अत्यंत प्रगत घनरूप इंधन वापरलं जातं. हे इंधन म्हणजे केवळ पेट्रोल किंवा डिझेल नसतं. अच्छा. ती एक अत्यंत गुंतागुंतीची रासायनिक रचना असते जिथे ऑक्सिडायझर आणि फ्युअल यांचं अचूक मिश्रण करावं लागतं. जर या मिश्रणात 1%चाही फरक पडला ना तर काय होईल? तर ते रॉकेट आकाशात झेपावण्याऐवजी जागेवरच भस्मसात होऊ शकतं. बापरे. म्हणजे केवळ बाह्य सांगाळा बनवून चालत नाही तर त्याला चालवणारी प्राणज्योत हे केमिस्ट लोक तयार करतात. तंतोतंत. आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे दुसरं उदाहरण DRDOचं घेऊया. जेव्हा एखादं फायटर जेट किंवा क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडतं तेव्हा हवेच्या घर्षणामुळे त्याचं बाह्य आवरण प्रचंड गरम होतं. हो, म्हणजे फ्रिक्शनमुळे. अगदी. आणि हे तापमान हजारो अंश सेल्सिअस असू शकतं. साधे धातू तर तिथे सहज वितळून जातील. राईट. अशा वेळी तिथे जे हाय टेम्परेचर पॉलिमर्स किंवा विशेष रासायनिक आवरण वापरलं जातं ते विकसित करण्याचं काम मटेरियल केमिस्ट करतात. अरे वा. पदार्थांचे रेणू म्हणजे मॉलिक्युल्स उच्च तापमानाला कसे वागतील याचं अत्यंत अचूक गणित त्यांना माहीत असतं. त्यामुळेच तिथे मटेरियल सायन्स आणि पॉलिमर केमिस्ट्रीमधील तज्ज्ञांची नेमणूक केली जाते. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. म्हणजे हे भारतीय विज्ञानाचे एव्हेंजर्सच आहेत जणू. पण या भरती प्रक्रियेतील एक अट मला थोडी खटकली. कोणती अट? या सर्व स्रोतांमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की केवळ MScची पदवी पुरेशी नाही तर त्यासोबत नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा गेट ही परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. हो, ती अट असतेच. आता मला सांगा, जर एखाद्या विद्यार्थ्याने आधीच 2 वर्ष पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध केलंय तर पुन्हा या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा अडथळा का?
कारण विद्यापीठाची पदवी आणि या संस्थांमधील प्रत्यक्ष काम यांच्यात एक मोठी दरी असते. MScच्या परीक्षेत तुम्ही पुस्तकातील सिद्धांत किती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवले आहेत याची चाचणी होऊ शकते. हां. पण जेव्हा तुम्ही बार्कसारख्या अणुसंशोधन केंद्रात असता तेव्हा तिथे पुस्तकात नसलेले नवीन प्रश्न उभे राहतात. अच्छा. म्हणजे प्रॅक्टिकल चॅलेंजेस. हो ना. नेट आणि गेट या परीक्षा नेमक्या याच गोष्टीची चाचणी घेतात तुमची. ॲनालिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता. तुमच्यासमोर एक नवीन रासायनिक अडचण उभी राहिली तर तुम्ही तुमच्या बेसिक ज्ञानाचा वापर करून नवीन उत्तर कसं शोधता हे या परीक्षांमधून तपासलं जातं. राईट. म्हणजे पोपटपंची नाही चालणार तिथे. अजिबात नाही. त्यामुळेच ज्यांनी ह्या परीक्षा पार केल्या आहेत त्यांच्यावर या सर्वोच्च संस्था डोळे झाकून विश्वास ठेवतात. आता हे चित्र अधिक स्पष्ट होतंय. म्हणजे हे केवळ टेक्निशियन्स नसून प्रत्यक्ष इनोव्हेटर्स असतात. अगदी बरोबर. पण हे सगळं झालं अंतराळ आणि संरक्षणाबद्दल. आपण जरा जमिनीवर येऊया. आपल्या स्रोतांमधील दुसरा मोठा विभाग देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि दैनंदिन ऊर्जेशी संबंधित आहे. म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. हो, ज्याला आपण PSUs म्हणतो. ONGC, IOCL, BPCL, गेल सारख्या महाकाय सरकारी तेल आणि गॅस कंपन्या. या कंपन्यांमध्ये केमिस्ट, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आणि लॅब ऑफिसर या पदांची मोठी भरती होते. आता इथे मला पुन्हा तोच प्रश्न पडतो, जर हे केवळ तेल जमिनीतून बाहेर काढण्याचं आणि विकण्याचं काम आहे, तर तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर केमिस्ट्सची फौज का लागते? कारण कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल जमिनीतून जसं बाहेर येतं तसंच्या तसं आपण गाड्यांमध्ये वापरू शकत नाही. ते अत्यंत अशुद्ध आणि घट्ट असतं. हो, ते रिफाईन करावं लागतं. अगदी. रिफायनरी किंवा तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं. या प्रक्रियेतून पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, विमानाचं इंधन वेगळं काढलं जातं. अच्छा. इथे त्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसरचं महत्त्व खऱ्या अर्थाने सुरू होतं. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो, ते नक्की काय करतात? समजा विमानाच्या इंधनात थोडी जरी पाण्याची किंवा इतर घटकांची अशुद्धता राहिली, विमान जेव्हा 35,000 फुटांवर उडतं तेव्हा बाहेरचं तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस असतं. बापरे, -50? हो, आणि ती छोटीशी अशुद्धता तिथे गोठू शकते आणि इंजिनला होणारा इंधनाचा पुरवठा बंद होऊ शकतो. अरे देवा, हे खूपच भयानक आहे. याचा परिणाम काय होईल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत एक पात्र केमिस्ट त्याच्या रासायनिक परीक्षणाअंती त्या इंधनाच्या बॅचवर स्वाक्षरी करत नाही, तोपर्यंत एकही थेंब रिफायनरीच्या बाहेर जात नाही. क्या बात आहे. म्हणजे एका अर्थाने आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा आपल्या सुरक्षिततेची हमी पायलटनी तर दिलेलीच असते, पण त्या आधी एका केमिस्टनी दिलेली असते. अगदी तसंच. ही एक प्रचंड मोठी जबाबदारी आहे. याशिवाय हजारो किलोमीटर पसरलेल्या तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्सना गंज लागू नये, म्हणजे करोजन होऊ नये म्हणून कोणती रसायने वापरायची हे देखील याच केमिस्टना ठरवावं लागतं. आणि या PSU कंपन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीही बहुतांश वेळा गेट परीक्षा अनिवार्य असते, असे या माहितीमध्ये दिसते. होय. पण समाजात असा एक गैरसमज आहे की गेट परीक्षा केवळ इंजिनियरसाठीच असते. पण रसायनशास्त्राचे विद्यार्थी या परीक्षेचा उपयोग करून देशाच्या ऊर्जा क्षेत्रात कसे प्रवेश करू शकतात? तो गैरसमज दूर करणं खूप आवश्यक आहे. गेटमध्ये रसायनशास्त्राचाही स्वतंत्र पेपर असतो आणि याच्या माध्यमातनं रसायनशास्त्राचे विद्यार्थी या महाकाय कंपन्यांच्या व्यवस्थापनात प्रवेश करतात. तिथे त्यांना मिळणारं वातावरण कोणत्याही खाजगी मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीसारखंच असतं, पण सुरक्षेची पात्रता राष्ट्रीय महत्वाची असते. राईट. आपण आत्तापर्यंत मोठ्या स्केलवर चालणाऱ्या गोष्टींबद्दल बोललो, रॉकेट्स आणि रिफायनरीज, पण मला आत्ता त्या स्रोतांकडे वळायचंय जे सामान्य माणसाच्या अगदी रोजच्या जगण्याशी म्हणजे अन्नाशी आणि आरोग्याशी निगडीत आहेत. हा भाग खूप महत्वाचा आहे. हो ना. आपल्या यादीत FSSAI आणि CDSCO यांचा उल्लेख आहे. इथे अनुक्रमे फूड सेफ्टी ऑफिसर आणि ड्रग इन्स्पेक्टर ही पदे आहेत. बरोबर. मला नेहमी वाटायचं की हे लोक फक्त दुकानात जाऊन परवाने किंवा लायसन्स तपासतात. या अन्नाच्या आणि औषधांच्या निरीक्षकांना आपण समाजाची अदृश्य ढाल कसं म्हणू शकतो आणि यांच्या पात्रतेमध्ये केमिस्ट्रीची अटका आहे. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर रसायनशास्त्र हे मूलतः पदार्थांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. परवाना तपासणे हे फक्त एक प्रशासकीय काम झालं, पण तो परवाना ज्या उत्पादनासाठी दिला आहे ते उत्पादन खरोखरच सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला रसायनांची भाषा समजायला लागते. म्हणजे टेस्टिंग करणं.
हो, एक साधं उदाहरण घेऊ. बाजारात मिळणाऱ्या दुधात जर युरिया मिसळलेला असेल किंवा मसाल्यांमध्ये घातक रंगांची भेसळ केलेली असेल तर ते नुसतं डोळ्यांनी पाहून ओळखता येत नाही. खरे? त्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी किंवा क्रोमॅटोग्राफीसारख्या रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. म्हणजे भेसळ करणारे लोक आता जास्त सायंटिफिक झाले आहेत, त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी अधिकारीही सायंटिफिक असावे लागतात. अगदी तंतोतंत. ड्रग इन्स्पेक्टरचं काम तर याहून गुंतागुंतीचं असतं. ते कसं काय? बाजारात येणाऱ्या नवीन औषधांमधील जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट किंवा API असतं ते योग्य प्रमाणात आहे की नाही, त्यात काही घातक बाय प्रॉडक्ट्स तर नाहीत ना, हे तपासावं लागतं. एका साध्या क्रोसिनच्या गोळीपासून ते कॅन्सरच्या महागड्या औषधापर्यंत प्रत्येकाची रासायनिक बांधणी तपासावी लागते. बापरे. जर त्यात किंचितही चूक झाली तर हजारो लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. यात सुरक्षिततेच्या आणि न्यायाच्या मुद्द्यावरून मला या विश्लेषणातील सर्वात रहस्यमयी आणि थरारक वाटलेल्या भागाकडे वळायचंय. फॉरेन्सिक सायन्स. हो, फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीज किंवा न्यायवैद्यक प्रयोगशाळा. इथे फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि केमिकल एक्झामिनर अशी पदे आहेत. जेव्हा आपण टीव्हीवर किंवा सिनेमात फॉरेन्सिक टीम पाहतो म्हणजे ते खऱ्या आयुष्यातील शर्लॉक होम्स वाटतात. हो, टीव्हीवर ते खूपच नाट्यमय दाखवतात. पण प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी हे रसायनशास्त्राचे तज्ज्ञ नक्की काय करतात? रसायनशास्त्र थेट गुन्हेगारी सोडवण्यात कसं मदत करतं? सिनेमा आणि वास्तवात फरक आहे हे आधी लक्षात घ्यायला हवं. हे अधिकारी प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकतात, पण त्यांचं मुख्य काम प्रयोगशाळेतच असतं. हे तज्ज्ञ खऱ्या अर्थाने रेणूंच्या पातळीवरील साक्षीदार शोधण्याचं काम करतात. रेणूंच्या पातळीवरील साक्षीदार म्हणजे मॉलिक्युलर विटनेसेस. हे जरा समजावून सांगा. नक्कीच. समजा एखाद्या ठिकाणी हिंसक गुन्हा घडला आहे आणि गुन्हेगाराने ती जागा रसायने वापरून अतिशय स्वच्छ धुतली आहे. उघड्या डोळ्यांनी तिथे रक्ताचा एकही डाग दिसत नाहीये. अशा वेळी फॉरेन्सिक केमिस्ट तिथे ल्युमिनॉल नावाचे एक रसायन फवारतात. रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनमध्ये लोह म्हणजे आयर्न असतं. अच्छा. जेव्हा हे ल्युमिनॉल त्या लोहाच्या संपर्कात येतं तेव्हा तिथे एक रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून निळा प्रकाश बाहेर पडतो. या प्रक्रियेला केमिल्युमिनेसन्स म्हणतात. अरे वा. गुन्हेगाराला वाटतं त्याने सर्व पुरावे नष्ट केले, पण रसायनशास्त्र एका अदृश्य पुराव्याला प्रकाशात आणतं. हे तर एखाद्या जादूगारासारखं आहे. हो. केवळ एक रासायनिक प्रक्रिया आणि लपवलेलं सत्य बाहेर येतं. होय. आणि विषप्रयोगाच्या प्रकरणांमध्ये तर या तज्ज्ञांची भूमिका सर्वात महत्वाची असते. मृतदेहात सापडलेलं विष कोणतं आहे, ते कधी दिलं गेलं, याची गॅस क्रोमॅटोग्राफी, मास स्पेक्ट्रोमेट्री सारख्या उपकरणांवर चाचणी केली जाते. राईट. न्यायालयात जेव्हा खटला उभा राहतो तेव्हा न्यायाधीशांना केवळ साक्षीदारांवर विसंबून राहावं लागत नाही. फॉरेन्सिक केमिस्टचा अहवाल हा एक शास्त्रीय पुरावा मानला जातो, ज्याला सहजासहजी खोडून काढता येत नाही. न्यायालयात न्याय प्रस्थापित करण्याचं एक अतिशय भक्कम साधन म्हणजे हे रसायनशास्त्र आहे. हे सगळं ऐकून या विषयाबद्दलचा माझा आदर अनेक पटींनी वाढलाय. साहजिक आहे. पण आता आपण अशा एका क्षेत्राकडे वळूया जिथे केवळ प्रयोगशाळा नाही तर थेट प्रशासकीय सत्तेचा आणि अधिकाराचा संबंध येतो. हे सर्व शास्त्रज्ञ हवेतून निर्माण होत नाहीत. त्यांना घडवणारं कोणीतरी असतं आणि या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे प्रशासक असतात. अगदी बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकारी म्हणजेच एक्साईज ऑफिसर या पदाचा उल्लेख आहे. हे पद UPSC किंवा MPSC मार्फत भरलं जातं. हो. आता इथे मला तुम्हाला खरोखरच एक कठीण प्रश्न विचारायचा आहे. रसायनशास्त्र शिकलेला विद्यार्थी केवळ लॅब कोट न घालता अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून प्रशासकीय निर्णय कसा घेऊ शकतो? उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचं मुख्य काम म्हणजे दारूच्या निर्मितीवर कर गोळा करणं, बेकायदेशीर दारूचे अड्डे उद्ध्वस्त करणं आणि ड्रग्सच्या तस्करीला आळा घालणं. या कामासाठी सरकारने एखाद्या कायद्याच्या पदवीधराला किंवा क्रिमिनॉलॉजी शिकलेल्या व्यक्तीला प्राधान्य का देऊ नये? केमिस्टला इथे फायदा कसा मिळतो? या संपूर्ण चर्चेतला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कायद्याचा पदवीधर काय करेल? तो सांगेल की अमुक एक पदार्थ जवळ बाळवणे हा कायद्याने गुन्हा आहे. बरोबर. पण तो पदार्थ नेमका कोणता आहे हे तो जागेवर ठरवू शकत नाही. बेकायदेशीर दारू आणि कायदेशीर दारू यात केवळ परवान्याचा फरक नसतो, तर तो रासायनिक प्रक्रियेचा फरक असतो. म्हणजे कसं? बेकायदेशीर दारू गाळताना जर तापमान नियंत्रणाचं गणित चुकलं तर त्यातून इथेनॉल ऐवजी मिथेनॉल तयार होतं. इथेनॉल हे पिण्यायोग्य अल्कोहोल असतं, पण मिथेनॉल अत्यंत विषारी असतं, ज्यामुळे लोकांचे प्राण जातात किंवा अंधत्व येतं. बापरे.
म्हणजे ती एक पूर्णपणे रासायनिक दुर्घटना असते. अगदी बरोबर. आणि जेव्हा अंमली पदार्थांच्या तस्करीचा विषय येतो तेव्हा गुन्हेगार अत्यंत हुशार झालेले असतात. राईट. ते थेट ड्रग्सची तस्करी न करता ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रिकर्सर केमिकल्सची तस्करी करतात, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. अच्छा, म्हणजे रॉ मटेरियल. हो, अशा वेळी जर तो अधिकारी स्वतः रसायनशास्त्राचा तज्ज्ञ असेल तर त्याला तो कच्चा माल पाहूनच लक्षात येतं की यातून कोणता अंमली पदार्थ तयार होणार आहे. तो गुन्हेगारांच्या त्या प्रक्रियेच्या एक पाऊल आधी विचार करू शकतो. म्हणूनच प्रशासनात विज्ञान पार्श्वभूमी असलेले अधिकारी अत्यंत प्रभावी ठरतात. क्या बात आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा मार्ग हा विषयज्ञान आणि प्रशासकीय ताकद यांचा एक अनोखा संगम. होय. आणि सगळ्यांची पुढची पिढी घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रही तितकंच महत्वाचं आहे. राईट. शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षक आणि नेट किंवा सेट परीक्षा पास केल्यावर असिस्टंट प्रोफेसर म्हणून मिळणाऱ्या संधी, हे लोकच तर उद्याचे शास्त्रज्ञ आणि प्रशासक घडवतात. हे सगळं देशप्रेम, समाजाची सुरक्षा, प्रशासकीय ताकद ऐकायला खूप छान वाटते. पण शेवटी प्रॅक्टिकल लेव्हलवर पाहता प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं आर्थिक स्थैर्य हवं असतं. नक्कीच. मग पगाराचे आकडे काय सांगतात? आर्थिक पातळीवर हे क्षेत्र तुम्हाला अजिबात निराश करत नाही. किंबहुना हे आकडे खूपच आश्वासक आहेत. हो. खरंच? हो. आपण काही प्रमुख संस्थांचे आकडे पाहिले तर DRDO किंवा इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून रुजू झाल्यावर सुरुवातीचं वेतन साधारण 60,000च्या आसपास असतं, जे अनुभवानुसार 1.5 लाख किंवा त्याहून अधिक जाऊ शकतं. अरे वा. PSU मधील केमिस्टच्या नोकऱ्यांमध्ये ही 50,000 ते 1,20,000पर्यंतची वेतन श्रेणी सहज पाहायला मिळते. आणि विद्यापीठांमधील असिस्टंट प्रोफेसर पदासाठी तर 7व्या वेतन आयोगानुसार सुरुवातीलाच 60,000 ते 1 लाखाच्या दरम्यान वेतन मिळतं. बापरे, हे आकडे खरोखरच मोठे आहेत. पण हे सर्व आकडे पाहता या संपूर्ण माहिती स्रोतांच्या मुळाशी मला एक गोल्डन कॉम्बो किंवा एक पॅटर्न स्पष्टपणे दिसतोय. कोणता पॅटर्न? तो म्हणजे MSc प्लस नेट किंवा गेट हे समीकरण. अगदी नेमकं ओळखलत. मला असं वाटतं की नुसती MScची पदवी हातात असणं म्हणजे तुमच्याकडे केवळ एका मोठ्या इमारतीच्या दारापर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. पण जर आत प्रवेश करायचा असेल तर नेट किंवा गेट हीच तुमची मास्टर की किंवा गोल्डन तिकीट आहे. हे 100% खरं आहे. या परीक्षा दिल्या नाहीत तर या सगळ्या लाख मोलाच्या संधी हुकू शकतात ना? हो ना. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. बहुतांश विद्यार्थी फक्त विद्यापीठाची पदवी मिळून थांबतात आणि मग त्यांना ह्या उच्चस्तरीय संधी मिळत नाहीत. उच्च शिक्षणासोबतच या राष्ट्रीय परीक्षांची तयारी करणं ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि फायदेशीर गुंतवणूक असते. ती केवळ आर्थिक स्थैर्य देत नाही तर समाजात एक अत्यंत सन्मानाचं स्थान मिळवून देते. खरंय. आजच्या या सखोल विश्लेषणानं खरोखरच विचार करायला भाग पाडलंय. आपण सुरुवात कुठून केली होती? एका साध्या टेस्ट ट्यूब आणि पांढऱ्या कोटाच्या कल्पनेपासून. होय. आणि आपण पाहिलं की हा प्रवास DRDOच्या अतिसुरक्षित प्रयोगशाळांमध्ये सॉलिड प्रोपेलंट्स बनवण्यापासून सुरू होतो, मग तो देशाच्या अर्थव्यवस्थेला इंधन पुरवणाऱ्या ONGCच्या रिफायनरीमधून जातो, त्यानंतर आपल्या ताटातील अन्नाची शुद्धता तपासणाऱ्या यंत्रणांमधून फॉरेन्सिक लॅबमधील रहस्यमयी ल्युमिनॉल चाचण्यांपर्यंत पोचतो आणि शेवटी UPSC पार करून थेट प्रशासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीपर्यंत जाऊन थांबतो. आणि हे सर्व शक्य होतं केवळ एका गोष्टीमुळे, पदार्थांच्या मुळाशी जाऊन त्यांचे गुणधर्म समजून घेण्याच्या वृत्तीमुळे. रसायनशास्त्र हे खऱ्या अर्थाने या जगाचं पडद्यामागचं सूत्रधार आहे. अगदी बरोबर. आणि या पूर्ण चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळत आहे जो मी इथे नक्की मांडू इच्छितो. कोणता विचार? आपण आज इतक्या सविस्तरपणे पाहिलं की अंतराळ मोहिमांमधील इंधनापासून ते गुन्ह्यांच्या तपासापर्यंत आणि आपल्या रोजच्या सुरक्षित अन्नापासून ते पर्यावरणाच्या धोरणांपर्यंत अगदी प्रत्येक भौतिक गोष्टीत रसायनशास्त्राचा एवढा खोलवर आणि थेट संबंध आहे. तरीही आजकाल समाजाचा आणि शिक्षणाचा बहुतांश कल हा केवळ IT, कोडिंग आणि त्या व्हर्च्युअल जगाच्या मागे धावण्याकडे आहे. आपण सर्वजण डिजिटल स्क्रीनच्या आत काय घडतंय यावर अब्जावधी रुपये आणि वेळ खर्च करत आहोत. हे दुर्दैवी सत्य आहे. पण या सगळ्या गदारोळात ज्या फिजिकल वर्ल्डने आपल्याला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलं आहे, जे जग बेसिक सायन्सेसवर चालतं, त्या मूलभूत विज्ञानातील पदवीचे आणि ज्ञानाचं महत्त्व आपण खूपच कमी तर लेखत नाही आहोत ना? हा एक असा प्रश्न आहे जो आजच्या या सखोल विश्लेषणानंतर अनुत्तरित राहतो. खरोखर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण या प्रश्नासोबतच आज इथेच थांबूया. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि कुतूहलवर्धक विषयासोबत.